चला मॅचला सुरुवात मैदानावरती आता होतोय। दोन संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। यस अंपायर्स मैदानावरती रेडी आहेत। ऋषिकेश मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक हाताळण्यासाठी ऋषिकेश यांना आपण पाहतायत। स्ट्राइक इनवरती आपण पाहिलं तर विजय जाधव, नॉन स्ट्राइक इनवरती आपल्याला पाहायला मिळतात भावेश। पहिला बॉल जर आपण पाहिला तर थोडासा रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर घेऊन गेले बॉलला आणि त्या ठिकाणी मात्र चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला। कुलवट टप्प्याचा वाईड यॉर्क हाताळण्याचा प्रयत्न मैदानावरती करतात ऋषिकेश। पाठीमागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजीचं मात्र पेशकश ज्याने मात्र दाखवलं होतं तेच ऋषिकेश आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत। पहिला चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी बॅटची चेंडू मात्र निघून जातोय। त्या ठिकाणी पंच मात्र इशारा कळवत आहेत। डिक्लेरेशनच्या माध्यमातून एक धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतात। पहिल्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 1 रन। स्ट्राइक इनवरती आपण पाहिलं तर पुण्याच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत भावेश। मागील मॅच मध्ये भावेशने चांगली बॅटिंग केली होती। तेच तोच भावेश पुण्याच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे तो मात्र या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत। त्यामुळे यंग बॉयज वसे विघ्नेश आपण या ठिकाणी यायचं आहे। चालू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी आणि स्टुडंटला मॅच खेळायचं आहे। यावेळेचा शॉर्ट बॉल खेळण्याचा प्रयत्न विकास दुबे काजू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। बॉलला अडवतायत, फिल्डिंग करतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला गेलाय। आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपलाय। धावा धावफलकावरती 1 धाव आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत। फुलटच बॉल त्याला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला गॅप मध्ये, बिटवीन द गॅप क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र बॉलला अडवतात। सतीश मोफास वसईपाडा संघाकडून खेळणारे खेळाडू आहेत ते मात्र बॉलला फील्ड करतायत आणि फील्ड करत असताना 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते। मात्र पुन्हा एकदा 2च्या घरामध्ये .1 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी। पुढचा बॉल विजय जाधव साठी यावेळीचा बॉल आपण पाहिला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड शो खेळायचा होता। 1 धाव मात्र मैदानावरती घेतली गेलेत। सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 3 धावा। पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला। धावा धावफलकावरती 3। शेवटचा बॉल अजूनही मैदानावरती शिल्लक आहेत। पाहूया शेवटचा बॉल कशा प्रकारे पुन्हा हाताळला जातो या षटका दरम्यान। आतापर्यंत 5 बॉलमध्ये 3 धावा आहेत। त्या धावफलकावरती मात्र लगावले गेलेत। स्ट्राइक इनवरती आपण पाहिलं तर भावेश 4 षटकांचा मॅच ऋषिकेशला आपण पाहतात पहिलं षटक हाताळण्यासाठी। आतापर्यंत चांगलं इकॉनॉमिकली षटक हाताळले गेलेत। यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघून जाईल। डिक्लेरेशनच्या माध्यमातून मिळतील 2 रन आणि या 2 धावांनी षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेले। पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय, 5 धावा। विजय 555 वसई संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊया। चालू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी विजय 555 आणि दुसऱ्या बाजूला कार्तिक 11। आपला एक 12वा खेळाडू असेल तर 12वा खेळाडू पाठवा। चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे तो या ठिकाणी होणार आहे। दोन चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत। संतोष मॅच सुरू आहे मैदानावरती, आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील करणार आहोत या ठिकाणी। यावेळचा बॉल विजय जाधव यांच्या बॅट मधून फटका तर खेळला गेलाय आणि फटक्यावर मोर देखील उमटवलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे। विजय जाधव यांच्या बॅट मधून ब्रँडेड 6 रन। झाली तुझी माझी भेट किती पाहू
तुझी वाट हलू हलू प्यार आट. थँक्यू. विजय जाधव यांच्या बॅटमधून षटकार आलेला आहे, गरजेचाही होता आणि तो देखील खेळला गेलाय नंदन यांच्या अगेन्स्ट. ओहो, नंदन विश्वकर्मा यांच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा 2 in a row. विजय बबन जाधव यांच्या बॅटमधून सलगचा हा दुसरा षटकार. 6 रन. थँक्यू. वाह, काय बॅटिंग सुरू आहे मैदानावरती. सलग दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि आमचे कॅमेरामॅन साहिल यांच्या स्वागतासाठी बॉल निघून गेला होता त्या ठिकाणी. कॅमेरामॅनला अगदी बॉल द्यावा लागलाय. बरोबर कॅमेराच्या कक्षामध्येच बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता. बरोबर त्याच दिशेनं मात्र फटका खेळला होता विजय जाधव यांच्या बॅटमधून 6 धावेंचा. ओहो, कॅच सुटलाय, मागे कॅच सुटलाय. विकास दुबे होते पाठीमागे, कॅच सुटलाय. एक चिठ्ठी उचलली जाईल. चला विघ्नेश कॅप्टन आपण यायचं आहे. एक चिठ्ठी उचलली जाणार आहे. जी चिठ्ठी उचलली जाईल तिला डायरेक्ट बाय देण्यात येणार आहे. तो अंतिम सामना खेळेल आणि जो राहील तो स्टुडंट 11 संघासोबत मॅच खेळेल. क्लिअर. एक चिठ्ठी उचलली जाईल. पाहूया कुठली चिठ्ठी आहे. फटका खेळला पुन्हा मैदानावरती हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विजय जाधव यांना संधी आणि विजयानं संधी पण आलेली आहे आणि या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघाला बाय देखील घोषित करण्यात आलेली आहे. म्हणजे जो विनिंग टीम होईल या मॅच मध्ये तो अंतिम सामना लास्ट मॅच खेळणार आहेत आणि स्टुडंट वर्सेस मॅच होईल यंग बॉईज वसई यांच्यामध्ये मॅच होणार आहेत. कॅप्टन, दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचं आहेत. नाणेफेकीचा कॉल आपण त्या ठिकाणी करून घेणार आहोत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या धावा आहेत 18 करण्याचा प्रयत्न पाठीमागे स्ट्रोक खेळला गेला आहे. भावेश यांच्या माध्यमातून एकदा मात्र पुढे आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली 19च्या घरामध्ये मात्र आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल नंदन विश्वकर्मा यांना पण पाहतात गोलंदाजी मार्क्स वरती. विजय जाधव यांना मिळालेले जीवनदान 2 जीवनदान मिळालेले ते मात्र निर्णायक ठरतील की काय या मॅच मध्ये, चर्चा त्याची देखील आहेत आणि ती देखील चर्चा रंगली ना की मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघाला बाय देखील मिळालेले आहेत. म्हणजे शेवटचा मॅच तो संघ या मैदानावरती खेळणार आहे आजच्या दिवसादरम्यान. शेवटचा बॉल पुण्याच्या मैदानावरती असेल. धावसंख्या धावफलकावरती लगावले गेले त्या मात्र 19 धावा. नंदनचा बॉल पुन्हा आपण पाहिला तर बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून चाललाय. त्या ठिकाणी 1 रन मात्र मैदानावरती घेतली गेले आहेत. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले आहेत. बरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत 20-10च्या सरासरीनं 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. बॅटिंग करणारी टीम मैदानावरती आपण पाहिलं तर विजय 555-6 वसई या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगेन्स्ट आहे कार्तिक 11 नालासोपारा संतोष भुवनचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊया. चला 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेला. 2 षटकांनंतर धावा धावफलकावरती आहेत 20. ओहो, राज यांचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला मात्र ठोकला आसमानी टोळा विजय जाधव यांच्या बॅटमधून. आणखीन एक कडाकडाई प्रहार षटकार. सहा धावा आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 26. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र फटक्या सरळ बॅटने खेळला. ताकद फोर्स मात्र वापरले विजय जाधव यांनी आणि विजय जाधव यांच्या बॅटमधून आणखीन एक चौथा षटकार. 6 रन.
मागील मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकलं होतं, खास करून आपण पाहिलं तर भावेश यांनी चांगली बॅटिंग केली होती. या मॅच मध्ये इम्पॅक्टफुल बॅटिंग सध्या करतात विजय जाधव आणि माहितही आहे ही स्टेज खूप महत्वाची आहे. या स्टेजला चांगली बॅटिंग दर्शवायची आहे ते दाखवण्याचा प्रयत्न सध्या विजय जाधव करतायत. धावा फलकावरती 32 रन. खोलवट टप्प्याचा बॉल त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, बॉल खेळला गेला गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती देवा येत आहेत. देवानं बॉल कलेक्ट केला, फेकी करता दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, जोखीम पत्करणारी ही धाव मैदानावरती विजय जाधव यांची विकेट मिळवून देणारी धाव आहे आणि फलंदाज बाद, मोठी विकेट, विजय बाद. कुणाला घाबरत नाही, कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो हाय, यो वन साइड हीरो हाय. थँक्यू. 4 षटकाराची एक चांगली बॅटिंग आहे, ती चांगली बॅटिंग मैदानावरती आपण विजय जाधव यांची पाहिलीत. इम्पॅक्टफुल बॅटिंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली आणि ते सध्या मात्र मैदानाच्या बाहेर येत आहेत. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर संतोष जाधव पिन्या. 11 मध्ये 29 धावांची बॅटिंग आपण विजय जाधव यांची पाहिलीत. एक धाव डिक्लेरेशनच्या माध्यमातून पंच घोषित करतायत. एका धाव्यानं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती पुन्हा एकदा पुढे जात असताना पाहायला मिळते 34 धावा, 34. 34 मध्ये तर जवळपास 29 धावा या विजय जाधव यांच्याच नावी होत्या. षटक क्रमांक मैदानावरती 4थं सुरू आहे आणि 4थ्या षटकातील आतापर्यंत बॉल, 3रं षटक सुरू आहे. 3ऱ्या षटकातील आतापर्यंत बॉल फेकून झालेत 4. अजूनही 2 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत. यावेळचा बॉल जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा मात्र गती आहे, ती गती मात्र पुन्हा एकदा मैदानावरती थोडंसं कमी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. चांगली गोलंदाजी मैदानावरती, नियंत्रणबद्ध गोलंदाजी आता मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. शेवटचा बॉल अजूनही मैदानावरती बाकी आहे आणि धावा फलकावरती 34 धावा ऑन स्कोर कार्ड मात्र लगावले गेले आहेत. शेवटचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतायत. चेंडू मात्र निघून गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जय विश्वकर्मा चेंडूवरती येत आहेत. 1 रन कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न 2 रन कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला. 3 ओव्हर नंतर रन आहेत 12च्या सरासरीनं 36 धावा धावफलकावरती मात्र लगावल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी असतील आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये पाहुयात मैदानावरती घडेल काय. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी, टॉस करण्यासाठी स्टुडंट 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट यंग बॉयज वसई. मी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करेन आपण या यंग बॉयज वसई आणि स्टुडंट 11 या 2 संघादरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्टुडंट 11 आयोजित आपण पाहतात गो टू अंकल स्मृती चषक 2024 पर्व 4थं सीझन 4 आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाला अगदी माहीत असलेलं असं व्यक्तिमत्व गोटू चषक, गोटू अंकल यांची एक वेगळीच ओळख, अगदी सांगण्यासारखं नाही, प्रत्येकाला माहीतच आहेत. भरपूर साऱ्या आठवणी, क्रिकेट शौकीन, क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व, अनेक पारितोषिक अगदी लावणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण गोटू चाचा यांची ओळख वेगळी होती. पहिला बॉल जर पाहिला तर पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच मात्र वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाची 1 ने वाढत असताना पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न. यावेळी स्कोअरला गंपारच्या अगदी बाजूने मात्र बॉल खेळला गेलाय. एक धाव मात्र कंप्लीट होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती 2 धावा आहेत, 2 धावा मैदानावरती कंप्लीट होत आहेत. 2 धावा येतात आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 39. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवा यांना आपण मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती पाहतायत. आतापर्यंत पहिला चेंडू मैदानावरती फेकून झालाय. धावा धावफलकावरती 39 रन पाहायला मिळत आहेत. चला विघ्नेश साखलतोडे कर्णधार आपण या टॉससाठी, दुसऱ्या बाजूला कर्णधार आहेत आपण टॉस आहे तर टॉस या ठिकाणी घेऊयात.
यावेळेचा स्ट्रोक पुन्हा आपण पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती आणि दुसरी धाव घेत असताना मैदानावरती आपण पाहिलं तर विकेट आलाय. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर येत आहेत. गॉन. थँक्यू. आदरणीय बिस्मिल्लाबाई यांच्या सोबतचे नाणेफेकीचा कॉल आहे तो आपण या ठिकाणी घेऊयात. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. विघ्नेश साकलतोड एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला गुरुसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टुडंट 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टीम असेल यंग बॉयज वसई. 4 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहे. धावा फलकावरती लगावले गेले 40. 40 धावा फलकावरती लगावले गेले आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. जयेश घरत जयू मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अर्नाळाचे खेळाडू आहेत प्रशांत घरत यांच्या बंधू म्हणून आपण जयेश घरत जयू यांना पाहतायत. लेफ्टी बॅट्समॅन. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर भावेश. आक्रमण करण्याचा प्रयत्न भावेश यांच्या बॅटमधून स्ट्रोक तर निघाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 रन मैदानावरती कंप्लीट केले. फेकी छान आपल्याला पाहायला मिळतं परंतु फेकी वाईड झालाय आणि त्याचा फायदा आता मैदानावरती होणार आहे. पाहूयात पंच मात्र इशारा कळवत आहेत. या 1 2 3 नक्की किती रन असणार आहेत. पंचाने सांगितलं या ठिकाणी येस अंपायर्स. बाकी खेळाडू जागेवरती राहा. आयोजक चर्चा करतात. चला पंच आपण डिसिजन कळवा. 2 धावा आहेत. येस 2 धावा असणार आहेत. चला 2 धावा आहेत. या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत अधिकृत घोषणा केली गेली आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा फलकावरती लगावले गेलेत. आतापर्यंत चेंडूचा खेळ संपला गेला मैदानावरती 3. उर्वरित अजूनही विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत आणि स्ट्राईक इनवरती आपण पाहिलं तर जयेश घरत जयू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जर आपण पाहिलं तर देवा आहेत. आतापर्यंत देवानं इम्प्रेसिव्ह कामगिरी मागील आपण पहिल्या मॅच मध्ये देखील केली होती आणि या मॅच मध्ये देखील मात्र करण्याचा प्रयत्न करतात. सातत्याने फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. येणारे 3 चेंडू मात्र मैदानावरती अजूनही बाकी आहे. धावा फलकावरती संघाच्या जर पाहिलं तर 42 रन ऑन दी स्कोर कार्ड मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक इनवरती जयेश घरत जयू.
स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळला. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. 2 खेळाडू येत आहेत. जय विश्वकर्मा येत आहेत. जय विश्वकर्माने घेतलाय कॅच आणि जयेश करत मैदानाच्या बाहेर गॉन. थँक्यू. डीजे सिराग यांना आपण पाहतो सध्याच्या घडीला एंटरटेनमेंट करतायत. त्यांची संपूर्ण टीम आहे, टेक्निकल टीम आहे. डीजे चिराग आणि त्यांची एंटर टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. धावा धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आपण पाहिलं तर कैवल्य पाटील बंधू जुचंद्र गावच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना आपण पाहिलेले आहेत. ब्रँडेड स्पोर्ट्स चे ऑनर मैदानावरती आहेत. स्ट्राईक एंडला कैवल्य. ओहो, गती परिवर्तन केलं, स्लोवर वन केलं. हे मात्र खास करून देवाकडे आहे आणि देवा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पाठीमागच्या बॉलवरती जर पाहिलं तर जयेश गरत त्यांना थोडंसं वेगवान बॉल हाताळला. जसे कैवल्य पाटील बंधू आले, रायटी बॅट्समॅन आले, त्यांच्या विरुद्ध थोडंसं प्लॅनिंग चेंजेस केलं, स्लोवर वन हाताळलं, धीम्या गतीने बॉल हाताळण्याचा प्रयत्न मैदानावरती केला आणि हीच खासियत दाखवण्याचा प्रयत्न करतात देवा. शेवटचा बॉल पिक केलाय. हवेमध्ये बॉल आहे. झेलची संधी असेल का? दूरवरती चेंडू राहिलाय. एक तर घेतलाय, दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय आणि 2 धावा तर मैदानावरती कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव मैदानावरती या ठिकाणी कंप्लीट होण्याअगोदर बॅट्समॅन मात्र थोडेसे दूर राहत आहेत आणि फलंदाज मात्र बाद होईल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 2 ने मात्र पुढे जातात. धावसंख्या धावफलकावरती 44 धावा उभारल्या गेल्या आहेत आणि 45 धावांचं लक्ष या ठिकाणी मात्र ठेवलं गेलंय. टीम विजय 555 वसई संघानं टीम कार्तिक 11 संघाच्या मात्र समोर मात्र हे टार्गेट ठेवलं गेलेलं आहे. काय गोष्टी घडतील हे आपण मैदानावरती पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया. टॉस होईल आणि टॉस नंतर कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा परत मोरे सर जॉईन असतील. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने अंग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणार, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने अंग भरून दे. सुखा दुःखाची साथी. चला बिस्मिल्लाह यांना विनंती आपण यायचं. नाणेफेकीचा कॉल स्टुडंट 11 आणि अगेन जर आपण पाहिलं तर यंग बॉयज वसई हेड म्हटला गेला आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर टेल्स आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे यंग बॉयज वसई संघानं. विनेश टॉस जिंकलेला आहे. 4 षटकांचा मॅच आहे. काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग. समोरचा संघ जर पाहिलं तर घरच्या मैदानावरती खेळतो स्टुडंट 11चा संघ. त्यांच्या अगेन्स्ट प्लॅनिंग मध्ये आता पुन्हा काही चेंजेस असतील की त्यानंतर 4 षटकांमध्ये किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा त्यांना प्रयत्न असेल? 4 षटकामध्ये कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल, पण ते रोजचा संघ आहे, डेली प्रॅक्टिसवाला संघ आहे, तर थोडे आमचे पण एफर्ट एक्स्ट्रा लागतील. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. दुसऱ्या बाजूला गुरु संख्या आपल्यापर्यंत जॉईन आहेत. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? आम्ही बॅटिंगच घेणार होतो. मनासारखाच कॉल आला. बॅटिंगच करायचे. बॅटिंग करताना 4 षटकांमध्ये घरच्या मैदानावरती किती रन पाहतात? जास्तीत जास्त प्रयत्न करू, कारण समोरची टीम पण तशीच बलवान आहे, चांगली आहे. त्यांचं बॅटिंग लाईनअप आणि बॉलिंग लाईनअप पण चांगलाच आहे, पण आम्ही प्रयत्न करू की जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. होम ग्राउंड आहेत. या मॅचमध्ये प्लेइंग 11 मध्ये काहीशे बदल आहेत की पुन्हा तोच संघ घेऊन मैदानावरती जातात? एक चेंजेस आहेत, फक्त आमचा बॉलर वैभव आलेला आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. नाणेफेकीचा कॉल आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. स्टुडंट 11 संघ एका बाजूला असणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला यंग बॉयज वसई विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. नंतर बॅटिंग करायचे स्टुडंट 11 संघाला. काय घडेल हे आपण डीबीएन लाईव्हला तर पाहतच आहात आणि जशी मॅचला सुरुवात होईल या आपण पुन्हा ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये भरत मोरे सर यांना. थँक्यू. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आणि घेऊन जातोय सर्व मॅचकडे, ज्या ठिकाणी धावांचा पाठलाग करायचा आहे. .45 45 धावांचं लक्ष आहे येत्या 4 षटकामध्ये. सकाळच्या सत्रापासून 71 धावा पहिल्या मॅचमध्ये आपण बघितल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 56 धावा बघितल्या, तिसऱ्या मॅचमध्ये आपण 16 धावा बघितल्या, चौथ्या मॅचमध्ये 55 धावा बघितल्या, पाचव्या मॅचमध्ये 55 धावा बघितल्या, त्या अगोदर 36 धावा आपण बघितल्या होत्या.
आणि आता आपण ज्या वेळेला या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचकडे आलोय तिथे आपल्याला धावा बघायला मिळतात 45. एक वेगळी फिगर आहे जी ना 55 आहे, ना 35 आहे, ना 16 आहे, ना 71 आहे. ही मधलं धावफलक आहे आणि या मधल्या धावफलकाचा पाठलाग बचाव या बाबींकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सर्वाधिक महत्त्वाचं षटक असेल 45 धावांचा पाठलाग करत असताना ते म्हणजे पहिलं येस लेट्स प्लेचा इशारा आमचे ऑफिशियल अंपायर नासिर सर यांच्या माध्यमातून झाला आहे आणि जय विश्वकर्मा आणि विकास दुबे काजू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. गोलंदाजी मार्कवरती संतोष जाधव पिण्या हे त्रिकूट आहे. वसई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये राहणारी ही नावं आहेत आणि त्यामुळे हा खेळ पाहणं रोचक ठरणार आहे. पहिला चेंडू फुलटॉस. हो फुलटॉस आहे परंतु तिथे चिन्मय घरात त्या ठिकाणी होते. चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळालाय. काही गोलंदाज ऍड झालेले आहेत त्यामुळे अजून बळकटी येऊ शकते. विजय 555 या संघाला कैवल्य पाटील सुद्धा या संघामध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे मजा येणार आहे. जडमधला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न अतिशय शानदार फटका परंतु मिडऑफचा क्षेत्ररक्षक मिडऑफच्या ठिकाणी येऊन क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव येताना पाहायला मिळतीये. गो टू अंकल स्मृती चषक क्रिकेटशी निगडीत राहणारं नाव आणि म्हणूनच या नावाला जागण्यासाठी ही स्पर्धा वर्षानुवर्षे उत्तरोत्तर प्रगती साधत चालली आहे. स्टुडंट इलेव्हनच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते कारण याच संघाचा ते हिस्सा होते. याच संघामार्फत त्याने अनेक खेळाडू घडवले आणि त्यांच्या आठवणींना उजाला देण्याचा प्रयत्न समस्त स्टुडंट संघाच्या माध्यमातून होतोय. पहिला सामना 71 धावांचा झाला होता त्यावेळेला यशस्वी बचाव 71 धावांचा PCCने केला होता आणि स्टुडंटची दुसरी टीम तिथे पराभूत झाली होती. इंटरेस्टिंग मॅच दुसरी राहिली होती ज्या मॅचमध्ये 56 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 षटकामध्ये 30 धावा आल्या आणि 6 चेंडू 26 धावांची चेस आपल्याला पाहायला मिळाली. वेगवान चेंडू विकास दुबे तयार होते परंतु गतीने पुन्हा एकदा बीट झाले. जडमध्ये टाकलेला चेंडू पायामध्ये कोणताही हलचल पाहायला मिळाली नाही म्हणजेच काय बदलली ते दिसलं नाही आणि त्याचा प्रभाव त्या चेंडूच्या रिझल्टवरती आला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. संतोष जाधव वेगावरती स्वार लोअर फुलटॉसमध्ये चेंडू बॅटवरती घेण्याचा प्रयत्न चेंडू निघून गेलाय. जयेश घरत च्या डोक्यावरून चेंडू 1 बॉल सीमारेखा पार चौकार. थँक्यू डीजे. काही क्षणाची विश्रांती 3 चेंडूंचा सन्नाटा आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती आलाय चौकार. तब्बल 5 धावा या चौकाराचे धावपल करतात. बघा 4 धावाने काय झालं या 4 धावाने बॉल्टोनीच्या वरती 1 धाव आली आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मोमेंटमला बदलावणारा चौकार आलाय. या चौकाराने खूप मोठी दिशा दिली आहे या षटकाला. हो या वेळेला चेंडू 100 खेळण्याचा प्रयत्न निघून गेलाय. डिक्लेअरच्या दिशेने गेलाय का पाहिलं जातंय. येस सर किती रन 1 2 3 ओनली 1 रन. एकच धाव स्ट्राइक रोटेट होईल सिंगल मिळेल एकापेक्षा जास्त काही नाही. 6 धावा धावपलकावरती आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी असणार आहे. निर्णायक क्षण आहे या मॅचमध्ये 45चा पाठलाग करण्यासाठी 1 षटकाराची अजून अपेक्षा असणार आहे किमान जो या धावपलकाला थोडासा बढावा देण्याचा प्रयत्न करेल. जय विश्वकर्मामध्ये ती क्षमता आहे. धानीसाठी खेळत असताना अनेक मैदानावरती गाव टू गावच्या क्रिकेटमधून उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाले आणि खूप मोठा आणि दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे. तुर्तास हो पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी पंच वळतात. यावेळेला चेंडू उजव्या स्टीच्या बाहेर डाव्या स्टीच्या बाहेर वाईटच्या रूपाने येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. अजून एका चेंडूचा विलंब षटक संपण्यासाठी. बाहुबली क्रिकेटर वसई तालुक्यातील एक असं नाव जे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मानानं सन्मानानं आणि अभिमानानं झळकत राहिलंय असे सध्याच्या घडीला भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक सुमित ठेकळे यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल सुमित यांस की आपण मंचावरती आदरपूर्वक आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे गो टू अंकल स्मृती चषक 2024च्या माध्यमातून. डॅशिंग पर्सनॅलिटी आणि त्याच बरोबरीनं ज्या खेळाडूची चर्चा आज फक्त भारतापुरती मर्यादित न राहता 7 समुद्रा पार सुद्धा आहे
असं आपल्या नालेसोपारामधील कोहिनूर हिरा म्हणजेच सुमित भरत ढेकळे यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल सुमित आपण या आणि आदरपूर्वक मंचावरती आसनस्थ व्हायचंय. येस, बॅट तुटली आहे. येस, वेलकम सुमित, आपलं सहर्ष स्वागत. उद्याचा दिवस खेळण्याचा आहे आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेला दरवर्षी अगदी प्रामाणिकपणे त्यांची भेट ते देत असतात आणि गोटू अंकलशी असले त्यांचं ते रिलेशन, त्यांचं ते नातं, त्या सर्व गोष्टी आणि त्या बाबी जपत असताना सुमितला आपण पाहिलं आणि आज सुमित पुन्हा एकदा या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपली उपस्थिती नोंदवत असताना पाहायला मिळतात. चला, विकास दुबे यांची बॅट तिथे तुटली आणि बॅट आता चेंज सुद्धा केली गेली. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाबा आहेत 9-8 बिनबाद टीम कार्तिक 11. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये हाय हाय होय होय हाय हाय होय होय हाय हाय. थँक्यू. पहिलं षटक या मॅचला जिवंत ठेवणारं विजय 555-6 साठी आलं आणि आता नवीन गोलंदाजी मार्क वरती इंट्रोड्यूस केला जातोय. नाव आहे चिन्मय घरत, मॅन फ्रॉम कळम. पाहुयात चिन्मय कशा प्रकारची गोलंदाजी हाताळतात. विकास दुबे म्हणजेच काजू अजूनही मैदानाच्या आतमध्ये, ज्याची सुद्धा चर्चा अनेक वेळा आपण होताना पाहिली आहे आणि आज त्या चर्चेचं कारण बनावं लागणार आहे जर का कार्तिक 11ला सामना जिंकायचा असेल तर. आज खऱ्या अर्थाची मजा काय, कारण वसई तालुक्यातील तारेचे तारे एकमेकांसमोर एकमेकांसमवेत असे खेळताना दिसणार आहेत आणि त्यामुळे वसई तालुक्याचं जे क्रिकेट आहे ते आपल्या नजरेसमोर येईल आणि आपल्या नजरेसमोर ते होत असताना या फॉर्मॅटमधून एक संघ पुढे येताना दिसणार आहे. चिन्मय हा चेंडू असा काय हाताळला जसं काही काजूला चेंडू हाताळायचा नाही, मला फक्त जयलाच हाताळायचा आहे कारण चेंडू जयच्या हातामध्ये गेलाय. 8 धावा म्हणजेच अजूनही 37 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये इक्वेशन पुन्हा एकदा फसल्यासारखी आहे. जी अपेक्षा होती मोठ्या फटक्याची पहिल्या षटकामध्ये तो आलेला नाहीये आणि त्यामुळे चिंतेचं वातावरण सध्या कार्तिक 11च्या डगआउटमध्ये आहे. विजय 555-6 आणि कार्तिक 11 या दोन संघांदरम्यान जिंकणारा संघ जो असणार आहे तो आजच्या दिवसाची शेवटची मॅच खेळेल आणि नेक्स्ट मॅच त्या दोन संघामध्ये आहे. ओहो, शॉर्ट ऑफ फुल काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू प्रॉपर बॅटवरती आला नाही. बॅटच्या स्टिकरला लागून चेंडू निघून गेलाय डिक्लिअर झोन मध्ये, ज्या ठिकाणी 1 2 3 किती मिळतील पंच सांगतात 2. सध्या धावा तर आल्या 2, पण जिंकणार कोण याचं अजूनही काही सांगता येत नाहीये. चर्चा केली जाते दोन फलंदाजा दरम्यान कशा प्रकारे. चला घाई करा थोडी, कारण आपल्याला अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत, अंधार कधी होईल सांगता येत नाही आणि त्यामुळे आपण जितका जलद गतीने खेळ संपवाल तितका आपलं चांगलं सहकार्य लाभेल. तोचा चिन्मय घरतने पहिला चेंडू थोडासा प्रभावी करणारा बॅटच्या स्टिकरला लागून डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. काजू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती दिसतील. एक मोठा फटका येणाऱ्या 2 चेंडूमध्ये या मॅचला वेगळी दिशा देईल आणि तो मोठा फटका नाही आला तर मात्र थोडीशी अडचण वाढेल. पुन्हा एकदा प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. फटका, ओ दुसरी धाव. हा नाना करता करता एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. पार्थ घेतो की सॅम घेतो, सॅम घेतो की राहुल घेतो, कुणाला काही समजेनसं झालं होतं. अखेरकार राहुल जॉनने चेंडूला फेकलंय, येत 2 धावा आल्यात. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा जर येत गेला तरी सुद्धा या धावफलकाला मॅच करता येऊ शकतं. जशी मॅच वाढेल तशी मॅच रंगत वाढेल. विकेट नाही गेलं तर त्याचा प्रभाव गोलंदाजावरती दिसेल, क्षेत्ररक्षणावरती दिसेल आणि त्या दडपणामधून मॅचला काढणं सोपं राहणार नाही. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडचे सांगता होताना पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या रूपाने एक धावफलकामध्ये ऍड होईल. वातावरण थोडंसं शांत आहे मैदानाच्या चारी बाजूने म्हणा किंवा मैदानात खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये म्हणा, कारण ही शांतता यासाठी कारण ही मॅच आतापर्यंत कोणाच्या बाजूने ही पूर्णपणे झुकलेली नाहीये. हे 50-50 का मामला आहे. कोणाच्या पेशन्सचा अंत लवकर होईल हे या मॅचचा रिझल्ट घडवणार असणार आहे. चिन्मय घरत पुन्हा एकदा. विकास दुबे काजूसाठी यावेळेला चेंडू मिडऑफचा क्षेत्ररक्षक जातोय, चेंडूला अडवतोय. तोपर्यंत 1 धाव, एकापेक्षा जास्त काही नाहीये. थोडंसं हावी होतोय बॉल हवी होण्याची सुद्धा कारण आहेत. पोझिशनमध्ये
थोडासा बदलाव करणं गरजेचं आहे. बदल आले ते थोडंसं दाखवणं गरजेचं असणार आहे. परंतु कोणत्याही प्रकारे एकही आतापर्यंत जे काही फटके खेळले त्यामध्ये कॅचूचे पाय हल्लेले नाही आहेत. पूर्णपणे हाताचा वापर करून मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न केला गेलाय. चिन्मय समोर आता जय विश्वकर्मा उडवलाय. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये आखू टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ पुल पॉवरफुल अँड इट्स अ वंडरफुल सिक्सर. 6 धावा षटकार. थैंक यू. ये मुकाबला ज्यादा बड़ा नहीं है. 24-45 ची गरज असताना पहिल्या षटकामध्ये आलेला 8 धावा मॅच मध्ये परत आणून ठेवत होतं विजय ट्रिपल पाय 6 ला. परंतु ज्या वेळेला सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2-2 धावा आल्या तिथून मात्र मॅचला ऑन करण्याचं म्हणजे मॅचला चालू ठेवण्याचं काहीसा विडा उचलण्यासारखं चित्र होतं. आणि अखेरकार जय विश्वकर्माने ज्या षटकाराची गरज होती तो षटकार लगावलाय. मॅच मध्ये परत आणलाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक असणार आहे या दुसऱ्या षटकामधील. चिन्मय घरात कमबॅक करणं जाणतात परंतु जय विश्वकर्माकडे सुद्धा दांडगा अनुभव आहे. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन झालं तरी सुद्धा रिजल्ट बदलत नाहीये. नसीहत वही जो इसके पहले वाली गेंद पे थी गेंद को भेज दिया सीमा रेखे के बाहर 6 रनों के लिए. वाट शॉट. थैंक यू. कोई भी बदलाव अगर वो सफल होता है तो ही अच्छा होता है. 13 चेंडूने 19 धावांची गरज. आता या मॅचला जिंकण्यासाठी विजय ट्रिपल फाय 6 संघाला हा चेंडू कोणत्याही प्रकारे निर्धाव आणणं गरजेचं असणार आहे. आणि जर का आपल्या बाजूने थोडासा जास्त चुकता करायचा कार्तिक 11ला तर मात्र इथे मोठा फटका. काय घडेल येणारी काळ वेळ सांगणार आहे. तुर्तास तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. गो टू अंकल स्मृती चषक 2024 पर्व 4. जय विश्वकर्मा लगातार 2 षटकार. चिन्मय घरत प्रचंड दडपणाखाली कारण 2 लगातार षटकार आल्यानंतर शोल्डर थोडेसे डाऊन होत असतात आणि तिथून बाउन्स बॅक करणं सोपं नसतं. पाहूयात काय घडतंय. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न लेग स्टंपला मिस करून जातोय चेंडू बाहेरच्या दिशेने म्हणजेच काय तर येतोय बाईड. आशा की डॉट की बट आ रहा है पूरी तरह से ये बाइट. आता 18 ची गरज आहे. 13-18 मॅच इंटरेस्टिंग मोड मध्ये आहे. एकही विकेट गेलेली नाहीये कार्तिक 11 साठी जमेची बाजू. जडमधला चेंडू यावेळेला लॉब केलेला एक फ्लिक आहे. क्षेत्ररक्षक आहे पार्थ आणि राहुलच्या मधून चेंडू होते फरार. सीमारेखा पार येतोय षटकार. 6 धावा. जय माँ एकवीरा देवी बेटी है कारला डोंगर में. जय माँ एकवीरा देवी बैठी है कारला डोंगर में. उसके दरबार में लोग आते हैं. उसके दरबार में लोग आते हैं. कैमरामैन जल्दी फोकस करो. आने जाने वाले लोग कोई कुमरा काटता है कोई बकरा काटता है. थँक्यू डीजे. आता कोंबडा बकरा काही कापून चालणार नाहीये. आता मॅच वेगळ्या वळणावरती आहे. 12 चेंडू 12 धावांची गरज. चला घाई करा प्लीज. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजी मार्क वरती. आणि असं इक्वेशन असताना या इक्वेशन मध्ये वसई तालुक्यामधील जर का कोणता गोलंदाज तुम्हाला चॉईस करायची संधी दिली तर तुम्ही ज्याला चॉईस करायला असा गोलंदाज समोर येतोय कैवल्य पाटील बंधू. पहिलं षटक 8 धावांचं आणि दुसरं षटक 3 गुणा जादा 24 धावांचं आलंय आणि तब्बल 32 धावा 33 धावा. ओहो बॅटची चेंडू मागे गेलाय. अकरा चेंडू 11 धावांची गरज.
34 धावा धावपलकावरती आहेत. अकरा चेंडू 11 धावांची करत असताना कैवल्य समोर आता जय विश्वकर्मा. चेंडू उडवलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय का? जयेश गरज झेल खाली आला आणि झेल टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि ही मॅच आता वेगळ्या वळणावरती जाते का यावरती सर्वांच्या नजर आहेत. Thank you DJ. वसंत येतोय. महत्वाची विकेट यावेळेला तंबूच्या दिशेने आली आहे. जय विश्वकर्मा बाद झालाय आणि आता अडचणी कार्तिकेयसाठी सुद्धा वाढलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे, आता 10-11ची इक्वेशन आहे आणि जो इन्फॉर्म आणि जो बहरामध्ये फलंदाज होता तो मैदानाबाहेर गेलाय. वसंत नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय, परंतु कैवल्य पाटीलला फेस करणं या खेळपट्टीवरती तरी तितकं सोपं नाहीये. ड्राय विकेट आहे आणि या ड्राय विकेटवरती गोलंदाजी कशी करायची कैवल्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. परंतु वसंत कार्तिकेयनला पसंत येणारी कामगिरी करतोय का पाहूयात. लेग स्टंपच्या बाहेर वाईडची सांगता. तुमच्याकडे आता बॅलन्स इतका उरला आहे की त्या बॅलन्सला बघताना एक्स्ट्रा चेंडू हाताळून चालणार नाहीयेत. तुम्हाला प्रत्येक चेंडू विचारपूर्वक हाताळावा लागणार आहे. या मॅच मध्ये जिवंत राहण्यासाठी डॉट चेंडू, विकेट या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, अन्यथा मॅच पासून लांब व्हावं लागेल. हो हो, शानदार डिलिव्हरी, कॉट विकेट गॉन. फलंदाज बाद. वसंत बैक टू द रिपार्ट. जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम. जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम. मैं राम संग. थँक्यू. नंदन विश्वकर्मा यावेळेला मैदानाच्या दिशेने येत आहेत. विकेट आली आहे आणि विकेट मोक्याच्या वेळेला आली आहे. हा सामना कदाचित शेवटच्या षटकापर्यंत जातोय की काय असं काहीच चित्र, कारण इक्वेशन मध्ये पुन्हा बदल. 9 चेंडू 10 धावांची गरज, 9-10ची इक्वेशन आहे. नंदन समोर पुन्हा एकदा कैवल्य. ओहो, व्हॉट अ बॉल. शानदार डिलिव्हरी. आखू टप्प्याचा चेंडू कुठे आपटावा आणि त्यानंतर कशा प्रकारे काढावं, नाकाच्या दिशेने दादार तेच तर्रार वेगवान चेंडू. कोणत्याही प्रकारे नंदनकडे उत्तर नव्हतं. डॉट बॉल येतोय. खेळपट्टी ड्राय असली तरी सुद्धा बॉलला ओलं करून टाकलं तर त्याचा सुद्धा प्रभाव वेगळा पडतो, हे या चेंडूने दाखवलंय. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय. किती मिळतील? फक्त 1 धाव. एका धावाने स्ट्राइक रोटेट होईल. आणि तीच चर्चा मागील 2 मॅच मध्ये जी चर्चा केली होती, एखाद्या खेळाडूचा क्रम बदलल्यानंतर किती मोठा फरक पडतो, तो फरक इथे पाहायला मिळतोय. धावपलकाची दावा 36 है अब तक. 9 रनों की अभी भी जरूरत है. 9 रन्स रिक्वायर्ड टू विन विथ इन 7 डिलिव्हरीज. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. या चेंडूवरती कोणती नाही धाव आली तर मात्र मॅच अजूनही वेगळ्या प्रकारे रंगेल आणि ते 6-9चं इक्वेशन पाहण्यासारखं असेल. बघूयात काय घडतंय. उडवलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जयेश. ओहो, चेंडू पर्यंत आले परंतु झेल सुटलाय आणि झेल सुटल्यामुळे एक जीवनदान मिळालंय काजूला. अखेरकार मॅच येऊन थांबली आता 6 चेंडू 8 धावांवरती. 6 मध्ये 8 पडली आहे मोठी गाठ. ती गाठ कोण सोडवणार, येणारी काय वेळ सांगणार आहे. तुर्तास जाऊया डीजे कडे, एक सुंदर गीत ऐकूयात आणि या मॅच मध्ये रंग भरूयात.
नवीन गोलंदाजी मार्कवरती कोण येतोय? किरणला आमंत्रित करण्यात आलंय. किरण धूम, परंतु धूम मचवावी लागणार आहे. 6-8च्या इक्वेशन मध्ये ही मॅच आहे. काजू अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहे आणि काजू है तो ये बाजू जरूर आहे. काजूला बाजू घेणं माहीत आहे, काजूला बाजू पलटवणं माहीत आहे, काजूला मॅच जिंकवणं माहीत आहे आणि त्याच्याकडे सुद्धा तितकासा दांडगा अनुभव आहे. किरण धूम कशा प्रकारे त्याच्या समोर खेळतोय ही येणारी अवघड होऊन बसली आणि या अवघड झालेल्या मॅचला काय किरण धूम आपल्या बाजूने झुकवतोय का? लास्ट 6 बॉल रिमेनिंग अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. सेट बॅटर स्ट्राइक एंड वरती आहे. काय घडेल पहिल्या चेंडूवरती? ओहो, पहिला चेंडू वेगवानात आणण्याचा प्रयत्न आणि वेगवानात आणण्याचा प्रयत्न होत असताना उजव्या यष्टीच्या बाहेर, जास्तच बाहेर, वाईडचा इशारा आलाय. 6 मध्ये 7 करणार कोण मात? पाहूयात. इंटरेस्टिंग मोमेंट आहे. किरण समोर काजू आहे. के फॅक्टर जडमधला चेंडू, काय जबरदस्त डिलिव्हरी, परंतु दिशाहीन मारा आणि त्या दिशाहीन मारायला मात्र कोणतंही उत्तर नाही आहे. कारण जर का असे चेंडू येत राहिले तर मात्र बॅट्समनला बॅटिंग करायची सुद्धा गरज पडणार नाही. आपोआप सामना जिंकला जाईल. 6 चेंडू 6 धावांची गरज. 2 का फासला जो भी था वो मिट गया. आता 6 चेंडू 6 धावांची गरज असताना एका वेळेला वाटेल अंडरआर्म क्रिकेट आहे की काय, कारण या इक्वेशन मध्ये सुद्धा धाकधुकी वाढली आहे. अवघड नाहीये परंतु सोपही नाहीये. चर्चा थोडीशी कमी करा मित्रांनो, कारण आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. गो टू अंकल स्मृती चषक 2024 सीझन 4 आपण पाहत आहात आणि या सीझन 4चा हा चित्तथरारक सामना आपल्या समोर. उडवण्याचा प्रयत्न ऑन साइडला केला गेलाय. चेंडू वेगानं जोपर्यंत फील्ड केला जाईल. पार्थ जोशी, काय जबरदस्त फिल्डिंग. धावचीची संधी आहे. फलंदाज बाद नंदन विश्वकर्मा, याला जावं लागेल मैदानाबाहेर. 1 मोर विकेट डाऊन. मैच अभी भी ऑन है. यस बॅट्समन प्लीज. फलंदाजाचं नाव सांगा. कार्तिकीलन. क्रिश. ओहो, उडवलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय, परंतु इथे धावा किती? 1 की 2 धावा. काजूने या मॅच मध्ये अशा प्रकारचे 3 अटेम्प्ट केले आणि 4थ्या अटेम्प्टला चेंडूला मात्र डिक्लेअर झोन मध्ये सुखरूपपणे पाठवलंय. आता 1 धाव खाली आले. 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. आता काजू सर्वात मोठा दिसायला लागलाय. आता 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू 3 धावांची गरज असताना काय या चला इक्वेशन कुठे येऊन थांबले. 4 मध्ये 3. रबर बॉल मध्ये या धावा तितक्याशा मोठ्या नाही आहेत, एका फटक्याने संपणाऱ्या आहेत, परंतु स्थिती सध्याची वेगळी आहे, सिच्युएशन वेगळी आणि या सिच्युएशनला या धावांचा पाठलाग करणं तितकंसं सोपं नाही आहे. नशीब कोणाच्या बाजूने झुकेल, ही वेळ कोणाची जाती आहे आणि ही वेळ कोणासाठी चांगली येते
येणारी काळबेळ सांगणार आहे. तुर्तास 4 मध्ये 3 ची गरज असताना काजू समोर पुन्हा एकदा किरण. बहुत चालाक ब्रो चालाक. You very चालाक bro. बहुत चालाक bro चालाक. You very चालाक bro. बहुत चालाक. थँक्यू डिसे, थँक्यू डिसे. 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. अलंकारच्या चेहऱ्यावरती मोठं हास्य आलंय. आणि आता पुन्हा एकदा किरण. किरण समोर काजू समोरच्या दिशेने चेंडू गेलाय समोरच्या दिशेने. स्ट्रेट डाउन द विकेट ओव्हर द बॉलर हेड ओव्हर द फिल्डर हेड आउट ऑफ द पार्क. मॅच फिनिश. विजयी षटकार काजूच्या बॅट मधून येतो हा विजयी षटकार. 6 धावा.